नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मी निलेश स्वागत करतो तुमचं. तर आज कामावरून घरी निघाल्यानंतर जे काही पुढची जी आपली दिनचर्या होती ती काही अशा प्रकारे होती की मला आज रविवार असल्यामुळे कोयनाचा बाजार होता. तर घरी भाजीपाला वगैरे काहीच नव्हता, टिफिनसाठी काहीच नव्हतं. म्हणून मी आज प्लॅन केलं होतं, आज भाजी मार्केटला म्हणजे कोयना मार्केटला जायचं होतं भाजी घेण्यासाठी आणि इतरही काही वस्तू होत्या घ्यायच्या होत्या. तर घरी जाता जाता हा एक व्ह्यू होता, कामावरून घरी जाता नाईट शिफ्टला होतो. तो व्ह्यू बघू शकता तुम्ही. मॉर्निंगचा खतरनाक व्ह्यू होता. आणि मग घरी अंघोळ वगैरे उरकल्यानंतर ना ही मुलं मागे लागली होती येण्यासाठी, नेत्रा आणि आद्विक. तर त्यांना कसं तर गेटमध्ये आत ठेवून मी मार्केटला पोहोचलो. मार्केटला पोहोचल्यानंतर ना इथे भाजीपाला बघत होतो, थोडं फिरलो, बघितलं. तर आज पाठीमागच्या संडेपेक्षा यावेळेस जरा थोडं महागच होतं, कॉस्टली होतं सगळ्या गोष्टी, भाजीपाला. तर म्हटलं आता काय घेणं तर आहेच, आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत, त्यामुळे काय मागे पुढे बघता येणार नाही. सो पहिल्यांदा आलो, चहापूड घेतली. जी आपली म्हणजे ही चहापूड खूप स्पेशल आहे. म्हणजे मिक्सचर असते, 2-3 प्रकार त्यामध्ये मिक्स असतात आणि तशी बनवली जाते आणि टेस्ट एक नंबर होती. तिथून पुढे आल्यानंतर मग मासळी घ्यायची होती. म्हणजे एक सुका मासा घ्यायचा होता मोठा. तो बार्गेनिंग करून आपण ₹140 घेतला. म्हणजे त्याने ₹10 कमी केले आपल्यासाठी. ₹150 बोलला होता. तर अशा प्रकारे घेतला आणि ह्या काही व्हरायटीज आहेत, तर बघू शकता तुम्ही. अशा प्रकारच्या व्हरायटीज आहेत कोयना मार्केटमध्ये. तिथून मग आम्ही घरी आलो. म्हणजे घरी म्हणजे मी मंदिरात आलो, आमच्या गावच्या मंदिरामध्ये. तर मला इथे काहीतरी जुना एक ब्लॉग करायचा होता की पाटबंधाऱ्याचा, पण तिकडे मला जाता नाही आलं काही कारणास्तव. सो मी मंदिरातूनच शूट करून रिटर्न आलो. म्हणजे मी इथे बघू शकता तुम्ही, शेती आहे आमची. आता लोकांनी कट करायला सुरुवात केली. आमचं पण भात कापायला आलं आहे. पुढच्या काही 4-5 दिवसामध्ये भात कापणीला सुरू होईल आमची सुद्धा. सो मी तेव्हा तुम्हाला तो ब्लॉग नक्कीच दाखवीन. आणि आपला एक पाटबंधाराचा एक ब्लॉग असेल तोही दाखवीन तुम्हाला. तर तिथून मग अशा प्रकारे मंदिरातून दर्शन घेऊन मग थोडा वेळ थांबून मग मी तिथून म्हणजे निघालो. तिथून पुढे कुठे जायचं असं प्लॅन होतं. तर मी तिथून पुढे माझ्या आजीचं घर, म्हणजे माझा आजोळ, तिकडे गेलो मी. आजोबांची तब्येत पण बघायची होती, तर तिकडे गेलो. हे बघू शकता तुम्ही, हे आजीच्या घराच्या पाठीमागचं ब्लॉग आहे, व्ह्यू आहे. इथे पाठीमागे फळझाडं आहेत, नारळ, पपई, पेरू वगैरे अशी काही झाडं आहेत. प्लांटेशन केलेलं आहे त्यांनी. आता तिथं कोण सहसा लक्ष द्यायला नाही एवढं, पण ही अशा प्रकारे काही झाडे आहेत. हे पपईचं झाड बघू शकता, सिंगल झाड आहे. भरपूर पपई येतात त्याला. आता थोडेसेच आहेत, काही काढून नेले असतील लोकांनी. लक्ष द्यायला कोण नाही आहे ना तिथे, त्यामुळं ही परिस्थिती आहे. तर कसे ते मुंबईला असतात. मग तिथून प्लांटेशन बघून पुढे आलो. आजोबांसोबत गप्पा मारत बसलो. तर आजोबा होते आणि माझे मामा पण होते बाजूला. तर त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो. ते पॉलिटिकली खूप म्हणजे त्यांचा अभ्यास आहे, एक राजकारणातला खूप अभ्यास आहे. त्याच विषयावरती आमची चर्चा चालली होती. आम्ही बोलत बसलो थोड्या. कारण कसं असतं, या वयात माणसाला वाटतंच की नातवंड आहेत बाबा, बोललं पाहिजे थोडं त्यांनी. कारण काय वाटतं की वयस्कर माणसांना आता आमचं वय झालं आहे, त्यामुळे आमच्याकडे कोण लक्ष देत नाही, असं प्रत्येकाला वाटतं. पण तसं नाही आहे. मला म्हणजे पर्सनली तसं वाटत नाही. मी माझ्या आजी-आजोबांना वेळ देतो. आणि मग तिथून त्यांचा निरोप घेऊन मी माझ्या मम्मी-पप्पांकडे आलो. मम्मी-पप्पा तर घरी नव्हते, लॉक होतं, ते गेले होते कामाला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. मी नवीन ब्लॉग्स घेऊन येत राहीन. प्लीज सबस्क्राईब करा.